रुपाली ठोंबरे पाटील यांची राष्ट्रवादीच्या प्रवक्ते पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे। तर अमोल मिटकरी यांची सुद्धा प्रवक्ते पदावरून उचलबांगडी झालेली आहे। सूरज चव्हाण यांना आता प्रवक्ते म्हणून नियुक्त करण्यात आले। राष्ट्रवादीकडून नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे, ज्यात हेमलता पाटील, प्रतिभा शिंदे यांनाही प्रवक्ते करण्यात आले। तर रुपाली ठोंबरे पाटील यांची आता प्रवक्ते पदावरून उचलबांगडी झाली आहे। दुसरीकडे अमोल मिटकरी यांचंही आता प्रवक्त्यांच्या यादीत नाव नाहीये। नवीन प्रवक्त्यांची नियुक्ती राष्ट्रवादीकडून करण्यात आलेली आहे, ज्यात दोन नवीन महिला नेत्यांना संधी देण्यात आलेली आहे। हेमलता पाटील, प्रतिभा शिंदे यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे। सूरज चव्हाण हे सुद्धा आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते असतील। डॉक्टर आत्महत्येप्रकरणी मुंबईत काँग्रेसचं आंदोलन, महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी काँग्रेस आक्रमक झाले। फडणवीसांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला होता। तर काँग्रेसच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला होता। मात्र दुसरीकडे आंदोलन जे करण्यात आलं त्या दरम्यानची ही दृश्य आपण पाहतोय। तर आंदोलनादरम्यान वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा इशारा देण्यात आलेला होता। फडणवीसांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा काँग्रेसचा इशारा होता। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक झालेली आहे। तर मुंबईत युवक काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे। महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी मुंबईत युवक काँग्रेसनं आंदोलन केलं। महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी काँग्रेस आक्रमक झाली। आज युवक काँग्रेसनं मुंबईत आंदोलन केलेलं आहे। फडणवीसांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा इशारा काँग्रेसनं दिलेला होता। मात्र काही आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केल्याची ही दृश्य आपण पाहतोय। मोठा बंदोबस्त या परिसरात ठेवण्यात आला होता। तुम्ही थांबू शकत नाही मला, तुम्ही आम्हाला थांबू शकत नाही, तुम्ही आम्हाला देवेंद्र फडणवीस हाय 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 हाय, देवेंद्र फडणवीस हाय हाय, देवेंद्र फडणवीस। तर जोरदार घोषणाबाजी या वेळेला काँग्रेसकडून केली जाते। महिला डॉक्टर आत्महत्ये प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक झालेली आहे। महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे। जोरदार घोषणाबाजी केली जाते। गिरगाव चौपाटीवर काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय। तर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच पोलिसांचा या परिसरात बंदोबस्तही वाढवण्यात आला होता। नागपूरमध्ये दुय्यम निबंधक कार्यालयाबाहेर मनसेनं आंदोलन केलंय। 20 लाखांच्या नकली नोटा घेऊन मनसेनं हे आंदोलन केलंय। कार्यालयाबाहेर नोंदणी उपमहानिरीक्षकांच्या खुर्च्याही लावण्यात आलेल्या आहेत। दुय्यम निबंधक कार्यालयात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय। नागपूर दुय्यम निबंधक कार्यालयाबाहेर मनसेचं हे अनोखं आंदोलन या ठिकाणी 20 लाख रुपयाची नकली नोटा घेऊन आलेले आहे मनसेचे पदाधिकारी। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। बघा, 20 लाख रुपयांच्या नकली नोटा घेऊन आलेले आहे। आणि नागपुरात गेल्या काही वर्षात दुय्यम निबंधक कार्यालयाकडून लाच घेऊन नियमबाह्य दस्त नोंदणी केल्याचा आरोप या ठिकाणी मनसेकडून करण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे हे बघा, अगदी जिथे दुय्यम निबंधक कार्यालय आहे त्याच्या बाहेर छान पेंडॉल लावलेला आहे, खुर्च्या लावलेल्या आहे। बघा, सहनिबंधक, JDR, DIG, नोंदणी उपमहानिरीक्षक अशा प्रकारच्या प्रतिकात्मक खुर्च्या लावलेल्या आहे। आणि यातली बिनधास्त नियमबाह्य काम करा, मी तुमच्या पाठीशी अशा प्रकारचे फलक या ठिकाणी लावलेले आहे। आपण बघू शकतो नकली नोटा घेऊन आलेले आहे 20 लाख रुपयाच्या। आणि चक्क दुय्यम निबंधक कार्यालयाच्या पुढे मनसेचं हे अनोखं आंदोलन सुरू झालेलं आहे। इथला भ्रष्टाचार कमी व्हावा या उद्देशाने हे आंदोलन जे आहे सुरू करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9।